अखेर तो क्षण आलाय, ती तारीखही ठरलीये आणि सगळ्यांची आतुरता संपलीये। अर्थात मी बोलतेय राज्यातील बहुचर्चित अशा मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच मिसिंग लिंक प्रकल्पाबद्दल, जो 1 तारखेपासून वाहतुकीसाठी खुला होणार असून मुंबई पुणे प्रवास कमालीचा होणार आहे। शिवाय याबद्दल नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून आणखी एक महत्त्वाची घोषणा सुद्धा केलेली आहे, जी नागरिकांच्या फायद्याची आणि आनंदाची सुद्धा असणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये ती महत्त्वाची अपडेट नेमकी काय आहे, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा सविस्तर बोलूया। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे। तर येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन करून तो प्रवाशांसाठी हा खुला केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। त्यांनी नुकतीच या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून यासाठीची महत्त्वाची घोषणा देखील केली आहे, जी अशी आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली बायपास ते सिंहगड कॉलेज लोणावळा दरम्यानच्या मिसिंग लिंक मार्गाचं काम आता पूर्ण झालं असून मुंबई पुणे दरम्यानच्या प्रवासाची वेळ आता 30 मिनिटांनी कमी होणार आहे। मात्र यासाठी वाहन चालकांकडून कोणताही अतिरिक्त टोल घेतला जाणार नाही, म्हणजेच नवीन मार्गामुळे टोलच्या दरामध्ये कुठलीही वाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। याबद्दल अधिक सविस्तर आपण पुढे बोलणारच आहोत। तर या प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता समाधानकारक असून उर्वरित किरकोळ कामं येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता मिसिंग लिंकवर प्रवास करणं हे मुंबई आणि पुणेकरांसाठी एकदम आरामदायी आणि मजेशीर होण्यासोबतच झटपट प्रवासाचा मार्ग सुद्धा होणार आहे। आता तसं पाहायला गेलं तर 6,700 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करणं खरंच सोपं नव्हतं। कित्येक आव्हानं पार करत आज सह्याद्रीच्या कुशीमध्ये हा प्रकल्प उभारला गेलाय, ज्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांचे हात लागले असून ऊन वारा पाऊस दिवस आणि रात्र एक करून त्यांनी यासाठी मेहनत केली आहे। या 10.5 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकमुळे एक्सप्रेसवेवरील धोकादायक घाट विभाग पूर्णपणे टाळता येणार आहे। यामुळे प्रवासांच्या वेळेमध्ये 20 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे, ज्यामुळे रोज मुंबई ते पुणे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरणार आहे। इतकंच नाही तर आजपर्यंत लोणावळा खंडाळा या धोकादायक घाटातून प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागायचा आणि ती भीती आता कधीच वाटणार नाहीये आणि आनंदाने सुसाट प्रवास करता येईल। म्हणजेच घाटात होणारे अपघात रोखण्यास या प्रकल्पाची सगळ्यात जास्त मोठी मदत होणार आहे। या प्रकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे तो सगळ्यांनी खरं तर लक्षात घ्या, ज्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत। तो नियम असा आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मिसिंग लिंकवर हलकी वाहनं म्हणजेच कार आणि बस यालाच फक्त परमिशन देण्यात आली आहे। यामागची कारणं सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरचा तो व्हिडिओ नक्की बघा। पण थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रक, मोठमोठे कंटेनर हे जड असतात, त्यामुळे वाहतूक मंदावते। शिवाय अपघाताची परिस्थिती अनेकदा उद्भवते। त्याचबरोबर ट्रॅफिकला सगळ्यात मोठं कारण जे आहे ते म्हणजे ट्रक ठरतं। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं गेलंय। या प्रकल्पाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकीचं एक उत्तम उदाहरण मानला जातोय। याचं कारण असं आहे की या प्रकल्पामध्ये विशाल बोगदा तयार करण्यात आला असून 23.75 मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक आहे। आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे या प्रकल्पातील बोगद्यांची रचना गड किल्ले आणि कार्ला लेणींच्या संकल्पनेवर आधारित असून यामुळे लोहगड, विसापूर आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना सुद्धा चालना मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये टायगर व्हॅली ब्रिज आहे, जो जमिनीपासून 182 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय। तर हा मिसिंग लिंक प्रकल्प चक्क लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून जातो। अतिवृष्टी आणि ताशी 70 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करत MSRDCने हे आव्हान यशस्वीपणे पेललेलं आहे। शिवाय या प्रकल्पाचा गिनीज बुक मध्ये सुद्धा नोंद होणार असल्याचं म्हटलं गेलेलं आहे, कारण यासाठी जे हे काम आहे ते काही सोपं नव्हतं। त्यामुळे यावरून फिरताना आता वाहन चालकांना परदेशाचा अनुभव सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणता येणार आहे। पण या प्रकल्पाची खास गोष्ट अशी आहे की खोपोली बायपास ते सिंहगड कॉलेज लोणावळा दरम्यानच्या या मिसिंग लिंक मार्गामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं 94.4 किलोमीटरचं जे अंतर आहे ते आता 13 किलोमीटरने कमी होऊन 81.4 किलोमीटर इतकं झालंय। परिणामी कळंबोली ते पुणे या प्रवासाला लागणारा जो पूर्वीचा 2 तासाचा वेळ आहे किंवा काही वेळा हा वेळ अधिकच वाढायचा, तो आता 1.5 तासावर येणार आहे। त्याचबरोबर एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी सुद्धा लक्षणीयरित्या कमी होऊन
वाहन चालकांचा प्रवास गतिमान होणार आहे। याचबरोबर 2002 मध्ये सुरू झालेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा देशातील पहिला एक्सेस मार्ग ठरला आणि या मार्गामुळे IT सेवा क्षेत्र, त्याचबरोबर उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली। तर आता मिसिंग लिंकमुळे अनेक पर्यटन स्थळांना सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचं बोललं जातंय। त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरांना सुद्धा याचा चांगला फायदा होईल असा विश्वास सुद्धा याबद्दल व्यक्त केला जातोय। यासोबतच या प्रकल्पाला 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती आणि आज म्हणजेच या वर्षी त्यांच्याच उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचं लोकार्पण सुद्धा होणार असल्यामुळे हा एक विशेष योगायोग असल्याचं देखील चर्चा आता अनेकदा रंगू लागल्यात। पण पुन्हा आपण नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यावर बोलूयात। तो असा आहे की हा प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्च करून उभारला गेलाय, त्यामुळे नागरिकांना पडणारा प्रश्न असा आहे की हा इतका नवीन रस्ता आणि आधुनिक सोयी सुविधा मिळाल्यानंतर यावर टोल वाढणार का? मात्र सुरुवातीला म्हटल्यानुसार एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय की खालापूर टोल नाक्यावर किंवा इतर कुठेही टोलमध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाहीये। प्रवाशांना सध्याच्या दरातच या हायटेक मार्गाचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे आता वाट बघणं संपलं आणि आता आतुरता आहे ती फक्त 1 मेची, ज्यामुळे मुंबई पुणेकरांना या खऱ्या अर्थाने सिग्नल फ्री आणि सुखकर प्रवास या मार्गावरून करता येणार आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा हाच आनंद पुढे घेता येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तासनतास ट्रॅफिकची कटकट ही कायमची संपणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, हा रस्ता तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे का किंवा राज्यासाठी हा किती महत्त्वाचा राहणार आहे? तुमचं मत काय याबद्दलचं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।